ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, मी गुरुवारी उमेश पप्पा तागोंदे बोलतोय, राहणार पुणे, वारजे माळवाडी. आज मी ओम काळेश्वर दरबारामध्ये बसलो आहे. तर खूप जणांनी मला फोन केलात की पप्पा आम्हाला ह्या अडचणी आहेत, ह्या आम्हाला त्रास आहेत, ह्या व्याधी आहेत. तर बऱ्याच जणांचे मला फोनवरती प्रश्न विचारले जातात, पण मला सगळ्यांशी तेवढं बोलणं शक्य होत नाहीये. तर त्यासाठी मी आज तुम्हाला छोटे छोटे घरगुती जे काय माझ्या गुरूंनी मला शिकवले ते तोडगे तुम्हाला मी सांगतोय. पहा, तुम्हाला योग्य वाटलं करा, नाही योग्य वाटलं सोडून द्या, तसं काही नाहीये. फक्त त्याच्यातून एखाद्या व्यक्तीचा कळत नकळत फायदा होऊ शकतो, त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. आता बऱ्याच जणांनी विचारलं की पप्पा आमच्या घरासाठी, कुटुंबासाठी संरक्षण कवच आम्हाला करायचं आहे. संरक्षण कवच करायचं आहे तर त्यासाठी आता आपण इकडं तिकडं कुठंतरी गेलो तर आपल्याला त्यासाठी खूप काही खर्च किंवा काय विधी काय असं परवडत नाही. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी, मी हा तोडगा सांगतोय, हे तुम्ही घरच्या घरी करा. हे कवळं मी आता एक छान असं कवळ आणलंय. हे कवळ पहा, पुढं इकडं तिकडं खराब नाहीये, चांगला असं एक कवळ आणायचंय. ते आणल्यावरती त्याला गुलाब पाण्याने किंवा गोमूत्राने पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एक असा लाल कापड घ्यायचा आहे आणि हे कवळ गुलाब पाण्याने पुसून घेतल्यावरती मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं कुंकू घेतले. कुंकामध्ये मी थोडंसं तेल टाकले. तेल आणि कुंकू हे एकत्र केले आणि ह्या कवळ्यावरती मी माझ्या घरातलं कुलदेव, कुलस्वामिनी आणि ग्रामदेवत ह्या सर्वांचं नाव घेऊन घरातले सर्व कुटुंबाचे माझ्या भगवंता तू रक्षण कर, घरातले सर्व व्यक्तींची नावं घेऊन यावरती मी स्वस्तिक काढणार आहे. तर आता मी याच्यावरती हे असं स्वस्तिक काढत आहे. तर हे आपल्याला बऱ्याच वेळा बाहेरून काहीतरी बाधा असते आणि त्यासाठी हे कवळाचा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. घरामध्ये, दरवाजाच्या बाहेर, कोणी घराच्या आतमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी हे असं बांधलेलं असतं. त्यामुळे आपल्याला पण प्रश्न पडतो की बाबा नक्की यांनी का बांधले. तर हे पहिल्यापासून सर्वांचं असं म्हणणे आहे की हे बांधल्यावरती बाहेरची काही बाधा येत नाही. आणि आमच्या गुरूंनी पण आम्हाला तसंच सांगितले की हे संरक्षणासाठी बाहेरची बाधा आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरातील कोणावरती यावा नाही. कुटुंबामध्ये जे असतील, घरातील माणसं, परत कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, आपण हे पाळीव प्राणी पण आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणूनच त्यांच्याकडे पाहत असतो. तर का त्यासाठी हे संरक्षणासाठी बांधलं जातं. तर आता मी स्वस्तिक काढले. त्यानंतर मी ह्या साईडला 5 बोटं लावलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला पण 5 बोटं लावलेली आहेत. तर अशा पद्धतीने मी हे स्वस्तिक काढले. त्यावरती मी आता स्वस्तिकाला पहिला हळद लावणार आहे, त्यानंतर मी कुंकू लावणार आहे. आता हे हळदी कुंकू लावून झाले तर बरेच जण काय करतात, हे कवळ असंच स्वस्तिक काढून एका जाळीमध्ये दरवाजाच्या बाहेर बांधतात किंवा शिक्यामध्ये बाहेर ठेवतात. तर असं मोकळं ठेवायचं नाहीये, एका लाल कापडामध्ये बांधायचे. कारण लाल रंग माणसाचं नजरेला अट्रॅक्ट करतो. म्हणजे आपण जरी हे दरवाजाच्या बाहेर लाल कापडामध्ये बांधलं तर येणारे जाणारी व्यक्ती त्या लाल रंगाकडे आकर्षित होऊन तिकडं पाहतात आणि त्या व्यक्तीची जी काही वाईट शक्तीचा प्रभाव असतो आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरातील माणसांवरती, जे पाळीव प्राणी आहेत त्या प्राण्यांवरती, तर ते कवळावरती जाऊन ते कवळ खराब होतं आणि ते कवळामध्ये लाल पाणी किंवा असं खराब त्याचा वास येतो, पाणी पडायला लागतं. म्हणजे आपल्याला कळतं की आपलं हे बांधलेलं कवळ खराब झालेलं आहे. मग त्यावेळेस आपण ते कवळ सोडून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने नवीन करून परत कवळ बांधायचं आहे. बरं, हे बांधताना दरवाजाच्या बाहेर बांधायचे, घरामध्ये बांधायचं नाही. दरवाजाच्या बाहेर अशा ठिकाणी बांधायचे की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हे कवळ बांधलेलं दिसलं पाहिजे, अशा ठिकाणी हे कवळ बांधायचं आहे. तर आता आपण हळदी कुंकू लावले, त्यानंतर त्याच्यावरती हळद कुंकू व्हायचं आहे आणि लाल कापड, आपण लाल कापडामध्ये हे बांधायचं आहे. लाल कापड हे
देवी देवतांचं पण आवडीचं रंग आहे, त्यामुळे हे लाल कापड आपण या ठिकाणी वापरणार आहे. त्याचप्रमाणे एक मी लिंबू ह्याच्यात ठेवणार आहे आणि एक आल्याचा तुकडा ह्याच्यात ठेवणार आहे आणि याच्यावरती मी तांदूळ घालणार आहे. सर्व शत्रू विनाशायकम नमो नमः, सर्व शत्रू विनाशायकम नमो नमः, सर्व शत्रू विनाशायकम नमो नमः, सर्व शत्रू विनाशायकम नमो नमः. हा मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. त्यावरती हे अख्खे तांदूळ व्हायच्यात. तांदळामध्ये कणी घ्यायची नाही, तुकडा घ्यायचा नाही आणि हे नंतर आपण एकत्र बांधायचं आहे. हे एकत्र बांधल्यावरती आपण एकत्र बांधायचं आहे. घरात जो मेन दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे. ही बांधली तुम्ही तुमचा काय उद्योग व्यवसाय आहे त्या ठिकाणी बांधू शकताय. तशीच ही बांधली तुम्ही तुमचं गुरांचा गोठा असेल त्या ठिकाणी तुम्ही बांधा. तुमचं शेतामध्ये पण तुम्ही बांधली तरी चालेल. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण शेतामध्ये पीक चांगलं दिसतं आणि त्या पिकाला कीड पडते किंवा काहीतरी बाधा होते. दिसतानी 10 पोती होतील असं वाटतं, पण निघतानी तेवढी पोती होत नाही. मग त्याला दृष्टबाधा पण होते. मग ते शेतामध्ये पण बांधलं तरी, एखाद्या झाडाला बांधलं तरी चालेल आणि त्याच्यावरती आपण हे हळदीचे 5 बोटं ओढायचे आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही करा. पहा, हे असे काय झाले, आता इथं खूप गर्दी वाढत चालले आणि मला एवढं शक्य होत नाही की सगळ्यांचे प्रश्न सांगायला. तर म्हणून मी एक जे माझ्या गुरूंनी मला ह्या गोष्टी शिकवल्या त्या मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हे करा आणि ह्याला 2 अगरबत्ती पेटवायच्या आहेत आणि अगरबत्तीच्या धुरावरती हे धरून अगरबत्ती पेटवून घ्या. हे अगरबत्ती पेटवायचे आहेत. अगरबत्तीच्या धुरावरती हे भांडी धरायची आहे. त्याच्यात नाही, पुढे बघा, त्या समोरच्या ह्याच्यात आहे बघा, स्टीलच्या ह्याच्यात 2 घ्या पटकीने. अगरबत्तीच्या धुरावर भांडी धरायची आहे आणि देवीला बोलून हे भांडी दरवाजाच्या बाहेर बांधायचे आहे. आज या ठिकाणी माझे शिष्य आलेले आहेत भुसावळचे, खूप लांबून त्यांनी आलेले आहेत. दिव्याला लावा किती तर पुढलं तर माझे शिष्य आलेले आहेत. तर आज देवी पण तुम्ही पहा किती छान अशा आज मी देवी सजवल्या आहेत. खूप छान अशी सुंदर पूजा देवीची केली आहे. तर असं 2 अगरबत्ती पेटवून अगरबत्तीच्या धुरावरती आई तुळजापूरची आई तुळजाभवानी, खंडेराया, ग्रामदेवत, मळाई माता, माझ्या घरावरती कुटुंबावरती येणारे संकटाचं तू निवारण कर. बाहेरची जी बाधा कोणी काय घरावरती, कुटुंबावरती, गाडीवरती, जनावरांवरती, पाळीव प्राण्यांवरती काय बाधा येत असेल ती कसलीच बाधा माझ्या कुटुंबावरती येऊन देऊ नकोस. माझ्या पूर्ण कुटुंबाचं, माझ्या घराचं रक्षण कर. कोण काय करत असेल, कोणावरती काय प्रयोग माझ्या घरावरती येत असतील तर ते प्रयोग बाहेरच्या बाहेर निघून जाऊ दे. करणाऱ्या व्यक्तीला सुख लागू दे व माझ्या कुटुंबातील सर्वांना सुख लागू दे. असं बोलून आपण ही भांडी दरवाजाच्या बाहेर बांधायची आहे. तर पहा, तुम्ही अशा पद्धतीने मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करून पाठवत जाईल. तुम्हाला याबद्दल काय प्रतिक्रिया वाटते ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की तुमची प्रतिक्रिया मला व्यक्त करा. ओम काळेश्वरी.